ती कामाची वाटणी केली तुमच्या, म्हणजे जे कमी दर्जाची काम आहे ते स्त्रियांनीच करायचे आणि जे उच्च दर्जा आहे, जिथं प्रतिष्ठा आहे, जिथं मान आहे, तिथं पुरुषांना पुढे लोटायचं. परंतु महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी या दाम्पत्याने या समाजामध्ये हा जो बदल आहे तो बदल करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्या काळामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज या महान व्यक्तींचा आदर्श त्यांनी डोळ्यापुढे ठेवला होता. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जी रायगडावरची समाधी आहे ती त्यांनी प्रथम शोधली आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यांनी आता सरांनी सांगितलं की महात्मा ज्योतिराव फुल्यांनी भिडेवाड्यामध्ये 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली, बरोबर ना. आज त्या शाळेला अनेक वर्ष होत आहेत. म्हणजे काय की त्यांनी लावलेलं जे रोपटं आहे त्या रोपट्याला आज फळं आणले आहेत. म्हणजेच आज तुम्ही ज्या चिमुकले बाल गोपाल मुले आहेत त्या आज स्वाभिमानाने या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. म्हणजे याचं सर्व श्रेय हे कोणाला जातं, पळकर कोणाला जातं याचं सर्व श्रेय? तर याचं सर्व श्रेय हे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नीला जातं. आता तुम्ही पहा 1847 मध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांनी या मुलींच्या शाळेला सुरुवात केली होती. आता पहिली शाळा ही 1848 मध्ये झाली, परंतु त्याची पायाभरणी अगोदर झालेली आहे. तर 1847 मध्ये म्हणजे लक्षात घ्या 1847 म्हणजे कसं की 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. 100 वर्ष आपण पाठीमागे जायचं. 1847 मध्ये ज्या वेळेला त्यांनी या मुलींना शाळेत घालण्यासाठी लोकांना प्रवृत्त केलं, चला बाबा मुलींना शाळेत टाका, या मुली शिकल्या तर मोठ्या होतील, त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल.